प्रयत्न इकडे एक रन पूर्ण केले. धावसंख्येचा श्री गणेशा होईल. बामणडोंगरी उलवे नोड मधील सगळेच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि अगोदर सुद्धा आपल्या ग्रामीण गटामधून तालुका निहाय गटामधून ऑलरेडी खेळलेले आहेत हे सगळे खेळाडू. संपूर्ण क्रीडांगणाचा संपूर्णपणे अभ्यास आहे या सगळ्या खेळाडूंना आणि त्याचप्रमाणे परिपूर्ण माहिती असल्यामुळं एक चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. नौमान पटेल तेज तर्रार गोलंदाज कटर बॉलिंग करण्यासाठी ओळखला जातो. पाहूया डावखुऱ्या त्याचा फलंदाज संदेश गोंधळी. आता मात्र स्ट्राईक एंडला कालच त्याचा ग्रामीणचा संघ बामणडोंगरी सुपर 6 साठी या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय. नौमान तयार. राउंड द स्टंप्स ना लॉफ्टेड ड्राइव्ह. व्हाट अ शॉट. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वरतून उडवलाय. एक दमदार दे धक्का घे छक्का आणि या 6 धावेनं खातं उघडेल तो संदेश. टीमची टोटल 7 वर. ओ पिच होता पुढे दिला होता अगदी समोर आणि सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. मुक्तपणे नेहमीच दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर अगदी सर्कल फुटण्यासाठी ओळखले जातात आणि दमदार सुरुवात सध्याच्या घडीला स्वर्गीय जुईली मात्र प्रतिष्ठान बामणडोंगरी उलवे नोडची. हो यावेळेस मात्र थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. पंच तेच दर्शवत असताना फाईट बॉल एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. थोडासा नाराज आहे नौमान पंचांच्या या निर्णयावर परंतु पंच त्याला सांगत असताना कशा रीतीनं हा चेंडू गेला बाहेर थोडासा दिशा ही नव्हता. बॅटचा स्टान्स तुम्ही पाहताय. आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला स्टंप्स माईक मधून. ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र पाहूया कबा पॉइंटच्या वरतून चेंडूला टोलवलाय. लॉंग चेस वाडे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर. विजू गायकवाड त्या ठिकाणी आहेत. ज्युनियर अजित मुंगाजी या नावानं या खेळाडूला संबोधलं जातं. कमाल प्रयत्न होता. पाहू शकता पुन्हा एकदा रिप्ले मधून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहूया. कमाल प्रयत्न काय एफर्ट्स दिले होते त्या ठिकाणी विजू गायकवाड यांनी. सोपं नव्हतं एवढं सर्कल मधून अंतर कापणं. शेवटपर्यंत पोहोचले होते पहा. अगदी लास्ट मोमेंटला थोडासा बॅलन्स त्यांचा गेला आणि त्यानंतर मात्र आलेला हा चौकार. टीमची टोटल 12 या आकड्यावर 12 रन्स ऑन बोर्ड. ओ यावेळेस सुद्धा अगदी मिडऑफच्या वरतून टोलवले बॉलला. जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कमाल बॅटिंग सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते संदेश गोंधळी कडून. काय दर्जेदार हिटिंग आणि सर्कलचा योग्य रीतीने वापर करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आणि नौमान सारख्या गोलंदाजाला अगदी पहा कोणतेही उगाचच वेडेवाकडे फटके नाहीयेत. सर्कलच्या वरतून त्याला माहिती इनफिल्ड क्लिअर केल्यानंतर धावा मिळणार आहेत आणि त्याचाच योग्य रीतीने वापर करत असताना सध्याच्या घडीला बामणडोंगरी गावचा खेळाडू. राउंड स्टंप्सना स्लाइस केलं. यावेळेस मात्र पहा त्या ठिकाणी गलीमध्ये फिल्डर आहेत. सिंगल मिळेल. 1 धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. नौमान पटेल थोडासा महागडा ठरतोय. नौमान पटेलची गोलंदाजी गतवर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिली होती. काय दमदार हायेस्ट विकेट टेकर राहिला होता हा बॉलर. कमाल बॉलिंग केली होती. अजूनही ते आठवते. अनेक सामने त्यानं आपल्या टीमला जिंकून दिले होते. सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला होता गतवर्षी. ओ द स्टंप्सना स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रसाद गरजच्या बॅट मधून स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांकरता पहिल्याच ओव्हर मध्ये इरादे स्पष्ट केलेत उलवे नोडनं आणि नौमान पटेल सारख्या दर्जेदार गोलंदाजावर चढवलाय हल्ला. 21 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न नौमाननं केला होता. लेग स्टंपवर होता. पायावर चेंडू आला आणि सहजतेनं मात्र रीसचा वापर करत प्रसादनं या 4 धावा प्राप्त केल्या. प्रसाद 5 धावांवर खेळतोय. संदेश गोंधळी 15 धावांवर. टीमची टोटल 21 वर. थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय. संघ आपण पाहिला तर सौरभ ठोकळ या टीम कडून खेळताना दिसतोय. एक चांगला ऑप्शन या संघाकडे आहे. अल्टो रायगड प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी मधून असेल फलंदाजी मधून सुद्धा चांगली कामगिरी केली होती.
पाहूया कोणत्या गोलंदाजांना या ठिकाणी संधी दिली जाते ती पनवेल इंटर कॉलनी कडून. दुसरं षटक घेऊन हिरामण नाईक. ज्या गोलंदाजांना यंदा रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपला छाप सोडली, या यंगस्टारनं नवोदित गोलंदाज आहे. खरं तर ओपन मध्ये सुद्धा त्याला खेळण्याची संधी दिली होती. ओपन लॉट्स मधून चॅम्प 11 पनवेल संघ, दर्पण देडियाच्या संघामध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं. हिरामण नाईक एक नाव जे अनोळखी होतं, अननोन होतं, परंतु आज मात्र सगळ्यांनाच ते माहिती झालंय. फुल टॉस होता यावेळेस मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह लॉंग ऑन कडे जात असताना एक रन सहजतेनं प्राप्त होईल. ओ इकडे पहा, थोडीशी मिसफीड त्या ठिकाणी, बॅकअप प्रॉपर झालं नाही विजयकडून आणि त्याचाच फायदा. चपळ आहेत दोन्ही फलंदाज, आपण पाहिलं संधी मिळाली लगेचच दुसरी रन कंप्लीट झाले. (23 रन्स ऑन बोर्ड, 23 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर. चांगली ओपनिंग पेअर आतापर्यंत, चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी होत असताना उल्वेन नोड कडून. मजबूत संघ आहे, सगळेच दिग्गज खेळाडू या संघाकडून खेळताना दिसतील. रोहन घरत असेल, चॉन्टी, प्रथमेश कोळी, गणेशपुरीचा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं मनीष. हो चांगला बॉल यावेळेस मात्र फुल लेंथ, आणि ही ओळख आहे त्या गोलंदाजाची, पुढे चेंडू टाकणे, खोलाट टाकणं, यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू हाताळणं. आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला जेव्हा गोलंदाजी करतो फलंदाजांना थोडस जड जातं, आणि अगदी आताचा चेंडू होता तो बरोबर पडला. संदेश गोंधळी डावखुऱ्याचा फलंदाज. हिरामणचा हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल प्राप्त होईल. रवी आहेत त्या ठिकाणी, एक रन धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. उल्वे नोड संघ पाहिला तर मनीष घरत या संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. हार्ड हिटर बॅटर. बॉलिंग पाहिली तर ओमकार नाईक ताफ्यामध्ये तुम्हाला दिसेल. वेगवान गोलंदाज आहेत, मग आदित्य त्याची सुद्धा बरणी, मग चिकू असेल, शुभम पाटील, अनेक नामवंत खेळाडू आहेत. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, खोलवर टप्प्याचा, परंतु पंच सांगत असताना हा दिशाहीन आहे, थोडासा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 25 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज हिरामण नाईक. पॉवर प्लेचं दुसरं षटक. लोवर फुल टॉस बॉल, प्रसाद घरत ऑन साइडला टर्न केलाय, आल्टो त्या ठिकाणी. 1 रनच मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होत असताना प्रसाद घरत थोडासा शांत आहे. ग्रामीणचा सुद्धा संघ त्याचा खेळला या स्पर्धेमध्ये बाहेर गेलाय, परंतु प्रसाद घरतची इनिंग नक्कीच चांगली राहिली होती. योगदान फलंदाजी मधलं चांगलं राहिलं होतं त्याचं. सध्याच्या घडीला चार्ज घेतलाय तो संदेश गोंधळीनं, 18 धावांवर तो खेळतोय. ओ यावेळेस मात्र पहा दिशा दिले, पाठवलंय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. संदेश गोंधळीच्या पाठमधून येतोय चौकार. हिरामण यॉर्क टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं तो करतोय पुढे, परंतु पहा कशा रीतीनं घेतलाय हा चेंडू. खरं तर लो फुलटॉस करून घेतला मी तर म्हणेन, आणि त्याला 100% द्यावे लागतील फलंदाजाला. गुडघे टेकणं, थोडासा स्ट्रेच करणं, दूरवरचा चेंडू टप्पा पडण्याच्या अगोदर त्या चेंडूला लिफ्ट करणं, उचलणं, सगळ्या क्रिया एखाद्या चांगल्या फलंदाजाला कराव्या लागतात. हो यावेळेस थोडासा लेग बॉल होता इकडे पहा, स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये. जर इकडे मिड ऑफ क्लिअर झाला असता तर कदाचित धावा मिळाल्या असत्या. आणि प्रसाद नॉन स्ट्राईक एंडला होता. पाहू शकता पुन्हा एकदा रिप्ले मधून कशा रीतीनं खरं तर या धावा वाचवण्यामध्ये फलंदाजांचंच कार्य राहिले. पहा पटकन पाय उचलण्याच्या नादामध्येच प्रसादच्या पायाला तो चेंडू लागला, कारण तिथून जर ट्रॅव्हल झाला असताना सरळ होता हा फटका आपण पाहिला तर, आणि वेगवान सुद्धा होता, रन्स मिळाल्या असत्या.
तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी त्याचा फायदा होत असताना इकडे 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा धावफलकावर चांगलं षटक राहिलंय हिरामण नाईकचं. या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या त्या 10. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये नौमान पटेलच्या 21 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 10 धावा त्यानं दिल्यात. त्यामुळे 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या चांगली आहे ती 31 धावा. आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय सौरभ ठोकळ. अल्टो पहिलाच बॉल यावेळेस मात्र कवसला. क्षेत्ररक्षक हिरामण चुकी केले. संधी होती पहिला चेंडूवर. इकडे पहा कलेक्ट करता आला नाही. दुसरी मिळाली रन. त्यामुळे लक्ष देऊनच आहेत फलंदाज आपण पाहिले. मघाशी सुद्धा अशी चुकी विजू गायकवाड कडून झाली होती. बॅकअप झालं नव्हतं. लगेच दुसरी संधी मिळाली. इकडे सुद्धा तेच झालं. परंतु या संधी तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील. स्ट्रेट टू द हिरामण होता हा चेंडू. कुठेही जायचं नव्हतं. सोपा झेल होता. परंतु जोडी फोडायची असेल तर तुम्हाला झेल घ्यावे लागतील. अल्टोचा हा कोलबट टप्प्याचा बॉल कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. हिरामण त्या ठिकाणी सिंगल मिळेल. याच धावांबद्दल मी बोलत होतो. इकडे बॅकअप नाहीये, थ्रोज नाहीयेत, कलेक्शन नाहीयेत. आणि म्हणूनच आतापर्यंत मात्र या धावा प्रतिस्पर्धी टीमला बहाल करताना दिसतोय पनवेल इंटर कॉलनी. या चुका टाळाव्या लागतील तुम्हाला क्षेत्ररक्षणामधल्या. कारण दोन्ही चपळ फलंदाज आहेत. संधी मिळाली की लगेचच रन कंप्लीट केली जाते. अल्टोचा हा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ कडे जात असताना सिंगल प्राप्त होईल. चांगली बॉलिंग खरं तर सौरभ ठोकळ नेहमीच करत आलाय. परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं एखाद्या गोलंदाजासाठी. ती साथ प्रॉपर रीतीनं आतापर्यंत मिळाली असं म्हणूया. परंतु थोडंसं धावसंख्येला कंट्रोल करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. मागच्या काही चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 36 धावा धावफलकावर आहेत. विकेट गमावलेली नाहीये. त्यामुळे एक स्ट्रॉंग सुरुवात, एक चांगली स्टार्ट या ठिकाणी देण्यात आले ती बामणडोंगरी उल्वे नोड या संघाकडून. यावेळेस फुल टॉस होता. स्कोअर लेगला धाडलाय. नो चान्स फॉर विजू. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. अल्टोचा हा फुल टॉस होता. पहा यॉर्क साठी जातात परंतु लोवर फुल टॉस बॉल सुद्धा सहजतेनं. आणि प्रसाद गरज म्हटला की ऑन स्ट्राईड स्ट्रॉंगच आहे या खेळाडूची. सहजतेनं हा षटकार चढवला गेला. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस परफेक्ट डिलिव्हरी होती. कोलबट टप्प्याचा हा चेंडू पुढे गेला होता. अल्टोनं डॉट बॉल निर्धाव निघालाय. धावसंख्या स्थिर 42 for 42 रन्स. चांगल्या धावा आतापर्यंत धावफलकावर. पाहूया प्रसाद गरज. फुल टॉस मिस केला या ठिकाणी. थोडासा मित्र म्हणेन जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता. त्यामुळे टाइम करता आला नाही प्रसादला. एक चांगली संधी या ठिकाणी मित्र म्हणेन दवडली. 3 षटकांचा खेळ समाप्त. अल्टोचं चांगलं षटक. 11 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीनं 42 धावा 42 रन्स ऑन बोर्ड. 42 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. विश्वजित मात्रे अभ्या या ठिकाणी दाखल होत असताना स्वागत आहे. तर नेक्स्ट मॅचचं टॉस केलं जाईल. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन पुढचा सामना श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान खारघर विभाग. टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा. या 2 ओव्हर्स नंतर टॉस घेणार आहोत आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंट असले पाहिजेत. परंतु जाऊया मॅच कडे. 4थ्या षटकाची जबाबदारी हिरामण नाईक कडे पुन्हा सोपवले. चांगली बॉलिंग मात्र त्याची राहिली होती. त्यानं फक्त 10 धावांचं षटक पॉवर प्ले मध्ये हाताळलं होतं. परंतु पाहूया दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत. ही एक जमेची बाब. कशा पद्धतीने चार्ज केलं जाणार हिरामण नाईक वर. पहिलाच बॉल यावेळेस समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. संदेश गोंधळी आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 बॉल मध्ये 29 धावा आणि प्रसाद गरजच्या 6 बॉल मध्ये 12. प्रसाद गरजला 1-2 वेळा संधी मिळाली होती परंतु याच्याकडून जास्त फटके अपेक्षित असतील उल्वे नोड संघाला. ती क्षमता या खेळाडूमध्ये आहे. कॅपेबिलिटीज जरूर आहेत परंतु कुठेतरी या मॅच मध्ये थोडासा शांत बसताना दिसलाय प्रसाद गरज. एक षटकार जरूर पाहायला मिळालाय. शॉट ऑफ लाईन हुक केलाय. व्हाट अ शॉट. फॅन्टास्टिक स्ट्रोक. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून आणि चांगलाच प्रसाद दिलाय तो हिरामण नाईकला.
वेगवान चेंडू जरूर होता, अकूट टप्प्याचा होता, बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु किती तत्परता होती पा, किती तयार होता, काय फटका सजवलाय, हुक शॉट. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 49 ऑन बोर्ड नाव. थोडेसे सल्ले रवी आणि अल्टो देत असताना सध्याच्या घडीला गोलंदाज यंगस्टार आहे, नवीन आहे, अनुभव थोडा कमी आहे, परंतु चांगली बॉलिंग. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला हिरामण नाईक हे नाव अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळताना ऐकताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. प्रसाद गरजने चार्ज घेतला, आता त्याचा मोठा फॅन्स वर्ग आहे. फुल टॉस यावेळेस मात्र पॉइंटला बीट केलाय. नौमान थोडीशी मिस्टेक त्या ठिकाणी करतोय. पहिली रन वेगानं, दुसरी ही धाव कंप्लीट होत असताना बामणडोंगरी उलबे नोटचं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. चौथं षटक सुरू आहे आणि काय दर्जेदार सुरुवात. अजूनपर्यंत ब्रेक थ्रू मिळालेला नाहीये प्रतिस्पर्धी टीम पनवेल इंटर कॉलनीला. आणि दमदार सलामी. प्रसाद गरज 8 बॉल मध्ये 20, संदेश गोंधळी 13 बॉल मध्ये 29. चांगलंच योगदान दिलंय. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, कार्पेट ड्राईव्ह. रवीकडे चेंडू जात असताना लॉंग ऑफला सिंगल फक्त मिळेल. थ्रो जर प्रॉपर झाला नाही तर लगेच दुसरी रन कंप्लीट होते. हे मघासपासून आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. तयारीतच असतात दोन्ही फलंदाज. 52 ऑन बोर्ड, 52 धावा धाव फलकावर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय स्टंप माईकचा. संदेश स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. साइड स्क्रीनच्या वरतून खेचला हिरामणला. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे हवाई सफर करण्यासाठी. 6 धावा. पहा सरळ बॅटने आज फटके आले संदेश गोंधळीचे. काय क्लास इनिंग डेव्हलप केले. मगाशी सुद्धा इनसाइड आउट आपण पाहिले, सर्कल होते, चांगले कव्हर ड्राईव्ह पाहिले, स्ट्रेट ड्राईव्ह पाहिले. त्यामुळे तंत्रशुद्ध फटकेबाजी करताना दिसलाय. आतापर्यंत संदेश गोंधळी 35 धावांवर तो खेळतोय. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीचा खेळाडू. काय स्टार्ट दिले बामणडोंगरी उलवेन नोट टीम साठी. 58 धावा धाव फलकावर. पाहूया हिरामण नाईक या ओव्हर मध्ये थोडासा महागडा. लोवा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. काळ्या स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय. 4 धावांकरता चौकारानं टीमची टोटल 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 62 रन्स ऑन बोर्ड, 62 धावा. पहा स्ट्रेटिश फटका फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. टायमिंग कमालीचा, चान्सेस नव्हता लॉंग आणि लॉंग ऑफच्या फिल्डर्सना. आणि या चौकारानं संदेश गोंधळी पोहोचलाय 39 या धावांवर. प्रसाद गरज 21 धावांवर. 5वा आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी. आणि पाहूया हिरामण नाईकनं 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा दिल्या. पॉवर प्ले मध्ये 10 दिल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये 20 दिल्या. महागडे षटक नौमाननं पहिलं टाकलं होतं 21 धावा. RMS के YCC खारघर विभाग RCC पेठ संघ या ठिकाणी उपस्थित होत असताना खेळाडू बंटी जोशी, सोहेल शेख, निकेश मात्रे, पाचव्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू कव्हर्सला ढकलून काढला प्रसादनं. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल 2 फलंदाजांमध्ये. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 64. 5वा आणि अंतिम षटक. अविनाश पाटील जो डेप्थ ओव्हर स्पेशालिस्ट आहे, खास करून बऱ्याच वेळेला डेप्थ ओव्हर मध्ये खूप चांगली बॉलिंग करतो हा गोलंदाज. हो चांगला चेंडू यॉर्क होता, इकडे खोदून काढलाय त्याला. लॉंग ऑफ कडे सिंगल. त्यामुळे पाहूया शेवटच्या ओव्हर मध्ये मोठे स्ट्रोक्स कन्वर्ट करून देणार का अविनाश पाटील. विचुंबे गावचा खेळाडू. 65 निदान 70 क्रॉस करावे लागतील. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. एखादी बाउंड्री 70 क्रॉस करू देऊ शकेल आणि एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. शॉट ऑफ लेंथ यावेळेस बॉलला पाठवले ते स्क्वेअर लेग कडे. 9 मान त्या ठिकाणी. 1 टप्पा पडलाय आणि पाहूया बॉलला स्टॉप तर जरूर केलाय. 2 धावा मिळतील त्या ठिकाणी.
असं वाटलं होतं चेंडू टप्पा पडल्यानंतर फ्लाय होतोय की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 67 धाबा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया संदेश गोंधळी, कमाल बॅटिंग गेले या फलंदाजांना. आज सगळ्याच क्रीडा रसिकांना खुश केलंय. पुढे सरसावत इन्सर्ट आउट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कबसला हिरामण आहे. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो स्ट्रायकर एंडला अल्टोकडे. पाहूया काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांनी सांगितले पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय, त्यामुळे 2 धाबा पूर्ण होतील. पहा अविनाश हा चेंडू दूर ठेवला होता फलंदाजापासून आणि चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. हिरामणचा थ्रो सुद्धा चांगला होता अल्टोचा, परंतु पहा चांगला योग्य निर्णय. स्कोअर लेग अंपायर शैलेश चव्हाण सरांचा आपण पाहिला. इकडे अल्टोला बीट केलाय. हा चेंडू सरळ लॉंग स्टॉप चाललाय. मिळतील धावा. इकडे मात्र पाहूया चेंडू थोडासा स्लो झाला होता आणि अखेरीस मात्र 4 धावांकरता आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचले 70 क्रॉस होत असताना 73 धावा. 18 बॉल मध्ये 47 धावांवर खेळतोय संदेश गोंधळी आणि त्याला मिळाली इकडे संधी. लास्ट बॉल आहे, शेवटचा एक चेंडू आणि संदेश गोंधळीला 3 धावांची गरज आहे. यापूर्वी आपण अनेक अर्धशतक पाहिली. अर्धशतक आपण या अगोदर पाहिली आहेत. निर्दोष घरचं अर्धशतक असेल, विश्वास पाटील तोंडऱ्याचा असेल, ब्राह्मण करवल्याचा राहुल पाटीलचा असेल, मंगेश पाटील किरवलीचा खेळाडूचा असेल, मनीष कुटले नांदगावचा, समाधान वास्कर कुंडेवाळचा, त्यानंतर ओमकार पाटील मुरबीचा आणि ओमी केणीचं अर्धशतक. आणि इकडे अर्धशतक मात्र कंप्लीट होणार का? झेल हवेमध्ये आहे, सुटलाय, संधी आहे. तिसरा धाव पूर्ण होणार का? यस इट इज. 9व अर्धशतक जीवाच्या अक्कांतानं धावलं प्रसाद गरजकडे पहा. त्याच्यामुळे या 3 धावा पूर्ण झाल्यात. अक्षरशः थांबलाय आणि काही झालं तरी माझा पार्टनर संदेश गोंधळीचं आज अर्धशतक मला कंप्लीट करायचं आहे आणि ते त्यानं पूर्ण केलंय. जेल सोडल्यानंतर 19 बॉल मध्ये 50 धावा. कमाल बॅटिंग संदेश गोंधळी. आज दोनही सलामीवीरांनी काय खेळ केलाय. विकेट सुद्धा गमावलेली नाहीये आणि धावफलकावर टोटल आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 76 धावा, 76 रन्स. परंतु हे अर्धशतक मात्र थोडस स्ट्रगल करावं लागलं शेवटच्या बॉलवर. संघर्षामधून आलेलं अर्धशतक आहे ते संदेश गोंधळी आपल्या स्क्रीनवर पाहतोय. 19 बॉल मध्ये 50 धावा. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळालं. 9व अर्धशतक या स्पर्धेमधलं. बामणडोंगरी गावचा खेळाडू संदेश गोंधळीच्या नावावर. सुपर इनिंग